सकाळचे 10 वाजले आणि कोंबडीची शीट धूक जात आहे. बॅनर कोंबड्यांच्या खाली असतात आणि रोज एक असं बॅनर बदलूच लागतं. जेव्हा आता सुकत घालायचो आणि सुकलेलो कोंबड्यांच्या खाली घालायचो. ह्या असं आमचा हरकुळ गाव आणि हे माझे यंदाचे पडकोपरे. बघून वाईट वाटतं पण इलाज नव्हतं. आणि यावर्षी भाजवळ नाही केली आणि भाजवळ नाही केली तर शेती चांगली नाही होत. वेळ नाही भेटला मसाल्यातनं, गाफील राहिलो. पाऊस लवकर येलो आणि घोळ केला. सो बाकीच्यांचे कोपरे बरे होते. असो यंदा जरा ह्या सगळ्यांना जाळात आता वाळत जरा ह्या धुतोय. कोंबड्यांका सोडून घातले पण मुंगूस येता म्हणून पटकन जरा धुवून जातोय. नमस्कार, मी अनिकेत रासम. गोष्ट कोकणातली चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सकाळ सकाळ आणि बऱ्याच दिवसांनी स्वागत आहे. ब्लॉग सुरू होण्याआधी माझ्या मित्राला पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली. आणि शेवटी हा खेळ जिंकण्यासाठी नाही तर जगण्यासाठी खेळावा लागतोय, त्यामुळे इथे थांबून चालणार नाही. आता मी आलेलो हरकुळत म्हणजे मोहळात आमच्या घरी. आणि आई पप्पा काल संध्याकाळी मुंबईला गेलेत रक्षाबंधनसाठी खास. आमका तशी बहीण नाही पण मानलेल्या बहिणी मोहपत. सो आता राखी पाठवणं वगैरे चालू असतं पण असं पर्सनली जाऊन काही करता नाही येते कारण बाबू लहान आहे. सो मी थांबलो आहे, श्वेता थांबली आहे आणि राजवीर थांबलं आहे. आणि आज आपला दौरा आहे कोल्हापूरला जायचं आहे. कोल्हापूर म्हणजे इचलकरंजीपर्यंत जाणार होतो आपण. आपल्या गाडीचं थोडंसं काम निघालं आहे. सो श्वेताला आणि राजवीरला सोबत घेऊन चाललो आहे. त्यांना ठेवत नाही घरी कारण यायला उशीर होईल कसं होईल माहीत नाही. आणि मे बी जर आमच्या मनात आलंच तर आम्ही कदाचित पुढेही जाऊ. अजून काय कन्फर्म नाही. राजवीरच्या प्रवासावर डिपेंड आहे की तो कसं रिॲक्ट करतो त्या प्रवासाला. आई पप्पांनी जाण्या अगोदर माझ्याकडे एक जबाबदारी सोपवलेली. त्यांनी कोंबड्या बाळगल्यात तर आता त्यांची कोंबड्याची एक बॅच मोठी झाली आहे, एक बॅच छोटी आहे. सो दोन्ही बॅच मी एकत्र सोडल्या. खरं एक बॅच ह्या साईडला आली, एक बॅच तिथे होती. आता दोन्ही बॅच दिसत नाहीत कारण मी गेलेलो प्लॅस्टिक धुवायला. सगळ्यात आधी मोठा टास्क आहे की या जंगलात त्यांना शोधायचं आहे आणि त्यांना शोधून परत ढाकायचं आहे. त्यांना कोथिंबीर घालतात पप्पा आमचे खायला, कोथिंबीरने कांदे. ते खायला घालून झापून दाणे पाणी ठेवून जाणार आणि उद्या बाबल्याची आजी येणार आहे उघडायला. बघूया. तर कशी कशी यांना शोधून आणले, कोथिंबीर चिरले आणि घातले. आणि ही मान कापी जाता म्हणजे यांच्या मानेवर पिसाच नसतात. सगळीच तशी नाही होईल, एखाद दुसरा आवशीसारख्या होता. यातली 2 झाली आहेत, 2 3 आहेत, 3 4 आहेत, बाकी बरी आहे. याच्या आधीच्या बॅचमध्ये 3 झाली पण ती मेली. बाकी चांगली चांगली होती ती रवली जात. आणि ओरिजिनल गावठी कोंबडी आहे सगळी, जी फक्त या अशा खाद्यावरच, सुग्रास वगैरे काय नसतं म्हणजे सुरती नाही, प्युअर गावठी. फायनली सगळी कोंबडी ढाकले. आटापिटा लय झालो जीवाचो कारण त्यांना माझी सवय नाही, माका त्यांची सवय नाही. त्यामुळं नाही 1-1.5 किलोमीटरचा चलना झाला त्यांच्या पाठसून गोल 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 फिरान. मी आता माका लागली मरणाची भूक. पण मी लय बाबल्याच्या घराकडे त्याची आजी एक चावी देते आणि तिका सांगते सोडू नको, फक्त खाऊ घाल आणि पाणी दे. 2 दिवसाचा प्रश्न. ती पण लय आत्र होता. गाडी खै लावूची लागतं. अळूची पानं बघा किती आहेत घराच्या पाटल्या घरात. आणि यांच्या घराच्या बाजून पहिलं व्हाळ व्हायचं. खै राहलो तो व्हाळ काय मी खायचं ते वेगळ्या रस्त्याने गेले. बघते हा घराकडे जाऊन. तर बाबल्याच्या आजोबांकडे चावी दिली. आजी काय घरात नव्हती, ती घरी नडक गेली. तर त्यांना सांगले तर ते बोलले काळजी नको करू, मी जात जाईन. म्हटलं जरा तेवढी कोंबडी 2-3 दिवस जगवा, बाकी आई पप्पा येताले तोपर्यंत मी पण येईन. चला, एका जबाबदारीतनं मुक्तता झाली. आता दुसरी एक मोठी जबाबदारी तुमच्या ऑर्डरची. तर बऱ्याच जणांची ऑर्डर येऊन थांबली आहे. सामान पॅक थोडंसं केलं आहे, थोडंसं राहिलं आहे. आणि बघू आता हे 2-3 दिवस जरा सांभाळून घ्या मला, कारण मला थोडा चेंजची गरज होती. थोडंसं डिस्टर्ब वाटत होतं म्हणून आम्ही बाहेर पडतोय. 2-3 दिवस फक्त. तुमका 2-4 दिवस म्हणजे पुढच्या आठवड्यात सगळं सामान सगळ्यांचं पाठवतोय. जेवढ्यांची ऑर्डर इली नाही त्यांना सांगते. तर आता फोंड्यात पोचलोय. फिरायला जायच्या आधी म्हटलं जरा गाडीची साफसफाई करून घेऊ. आणि गाडी माझी आतून खूप खराबच असते बघावं, त्या चिखलान माखलेली असते कारण मातीतल्या माणसांची गाडी अशीच दिसतली.
आणि इथे माझे 2-4 मित्र आहेत. हा राम आहे, राम शितोळे, श्रीराम शितोळे, जो इथला मालक आहे. आणि हे सगळं त्याने किती वर्ष झाली तुला? 5 वर्ष झाली ना. चल बाई आम्ही येतो हा, जाऊन स्वामींच्या पाया पडून येतो हा. घराकडे लक्ष देशी ना, घराकडे लक्ष देशी ना. देतल आणि छान छान पिला काढ मॉपशी. चल बघ. अरे असा काय झाला? तू अशी काय ग मला कन्फ्यूज करतेस. थांब, हँडल थोडा प्रॉब्लेम झाला. चला आम्ही कुठे चाललो? फिरायला चाललो. हा तर मंडळी, सगळ्यात आधी आम्ही इचलकरंजी पर्यंत प्रवास करतोय. तिथून मग बघू कसं काय. यवतला साधत नाही त्यामुळे हा ते आधीचेच आहेत बाय. यवतला साधत नाही त्यामुळे आम्ही असेच बाहेर पडलोय. आणि आमच्या शोनाला आईची सुट्टी संपायच्या आधी फिरून आणतोय ना ग. छान आहे, फुलपाखरू किती मस्त आहे काचेवर आपल्या समोर. ओके ओके, चला आता निघूया आणि प्रवासाला सुरुवात करूया. तुका हा कोण? मी गुले. हा बरोबर, तो ओळखतात वाईट दारला हलवते. हे टाकतेस का? हे टाकतेस का सगळा व्हिडिओ टाकते? अच्छा अच्छा, हा रोज बघतो रोज. जोरात लावा होतो का हँडल त्या होते. वाटा घाल निवड चापकन. हा नाही नाही औषधी. हा लागला रे, उघडत नाही का? लागला. हा शाबाश. हा बरं झालं, आता ओळख पटली. अरे होय, तू काय सांगताय? तो रोज रोज बघतो लो. थांबा थांबा, त्याशी स्वामी काकांबरोबर होतच तेव्हा सोडलं माहिती आहे. स्वामी आमचं खास माणूस. स्वामी आणि तो काय आता रे मोटर नाही ना, 2.5 महिने उभे ठेवले मला. ते मेले ना होळी होता. नंतर मोटर बंद पडली, पाणी नाही बावडे. 2-3 ते सांगलेले आधी रिपेरिंग नाही जाणार की असली इथं होणार. लागलो म्हटलं नाही ना बसवलंय ना. आता सांगलंय आता सकाळ दुपारी पैसे देऊ गेले तर म्हणतात पैशा विषयाचा काय बोला नको. मग काय तर बघूया, आधी रिपेरिंग चालता काय बघ, नंतर मग नाही बाबा पोर चांगलं. आता राजा काकांकडे काय काम काढलं? अरे हे ते काय सांगले, बघ माझा हात फ्रॅक्चर ह्या झालेलो असं चौकटच जात नाही. तर मग त्या वर्धमा कसं औषध आणतात बघ साखरेच्या, कोणतरी पोंड्यात हाणता म्हणून सांगले. पोंड्यात कोणाकडे? दुकानात. हा ते पोंड्यातल्या दुकानदाराकडे मी तर त्याला हाणून देते सांगले. हा काय आता नाही रिक्षा करून तर जाऊ काय ना. हो सांगे हे काय तर साखे रे. आता हले सगळे स्पेशलिस्ट लालबागच्या डॉक्टर सगळे करून झाले. बरोबर, ये आमच्याकडे रे. रोडवर जाऊ होता काय मग ना. आताच माझं घर माहिती आहे. हा आता सांगते होय. मोठं नातू आता तुला तुका आता रोड लावतो हो. आजी तिकडे ओळखतं आमच्या गावातलं असं काय काय सांगत होतो. चला चल. ओके चालत. होय नीट लागलं नाही. तर मंडळी, संध्याकाळचे 4:45 वाजले. निघताना वाटेत बरीच मंडळी भेटली. बराच चांगला वाईट अनुभव सांगितला एका काकांनी, जे खूप त्रस्त होते. शूट नाही केले पण मनात डोळ्यात सगळे शूट करून ठेवलेत त्यांचे अनुभव. आणि त्यांनी त्यांच्या काही गोष्टींवरून आम्हाला एक सल्ला पण दिला. आम्ही ठीक आहे, आम्ही अगदी डिनाय नाही केलाय पण चालायचंच आयुष्य. आता आम्ही निघालोय वैभववाडी मार्गे गगनबावडा घाटायला. आम्ही फोंडा घाट नाही करत आहे यावेळी, फॉर अ चेंज म्हणून आम्ही गगनबावडा घाट ट्रॅव्हल करतोय. सो आम्ही मॅप वगैरे काहीच लावलं नाही. जोपर्यंत घाट संपत नाही तोपर्यंत मला बऱ्यापैकी माहिती आहे. कारण करूळ हे माझ्या आत्याचं गाव आहे. उषा मोहन पडवळ असं माझ्या आत्याचं नाव आहे. पडवळांकडे दिलेली आहे करूळ गावात. राजेश शिर्के पडवळ. लास्ट टाइम आपण आजीला सोडायला गेलेलो एकदा, तेव्हा तेव्हा हर्षेचे पप्पा, हर्षेची आई सुद्धा होती आपल्यासोबत. आय थिंक पत्या होता, श्वेता नव्हती ना.
मी आजीला आणताना. हा, तू आणताना आलेलीस. नवरात्रीत गेलेलो. सो गेल्या वर्षी माझा पत्या होता, या वर्षी ठीक आहे अजून 1 वर्ष काढायला लागेल मला पत्याच्या शिवाय. त्यानंतर मे बी पत्याने तिथे राहायचा निर्णय घेतला तर काय करणार, मग त्याच्याशिवायच राहायचा विचार करायचा. पत्या असा विचार नको करूस, पण बस झाला आता. राहू देत ना, त्याचं चांगलं होत असेल तर तुम्ही का. ठीक आहे रे पत्या, राहतो. हरकत घेत आहे. तुझा भला झाला तर तू खयव राहू, पण चांगलं राहू बस. हा, तर आता 1 तास तर आम्हाला घाट संपवायला लागेलच काही करून. आणि आम्ही इचलकरंजीतच हॉल्ट करणार आहे. माझा लाडका मित्र अजय दादा कोळी, यंदा कर्तव्य मंडळाचे माजी अध्यक्ष, माझी नाही रे अध्यक्ष, तो पण अध्यक्षच आहे. सो आपण त्याला भेटणार आहोत आणि मग सगळ्या इथं वाटेत जाता जाता आपण कुठे थांबतोय का, काय करतोय का, ते सगळं बघूया. बोला गणपती बाप्पा, पावनदेवी माते की, स्वामी समर्थ महाराज की, अपने अपने माता पिता की, भारत माता की. पिवळी फुलं, तिळाची फुलं असं म्हणतात बघा नाही साईडला. आम्ही आता माझ्या मामाच्या गावाजवळ पोहोचलोय, आचिरणे मधलीवाडी. आणि इथे ना पुढे इथपर्यंत शेतात चालत यायला लागायचं. आम्हाला जर फोंड्यात जायचं असेल परत तर आम्ही इथे चालत यायचो. इथे लेफ्ट साइडला शाळा आहे, ज्योतिराव असं काही ते नाव आहे. मी तुला शाळेचं नाव सांगतो. आणि इथे राईटला दुकान होतं, आहे अजून पण, आणि त्याला PCO STD आहे. हे बघ, यशवंतराव, सॉरी ज्योतिराव नाही, यशवंतराव चव्हाण विद्यापीठ असं शाळेचं नाव आहे, विद्यालय. अरे खूप मुलं आहे तिथे, अख्ख्या लोऱ्याची, त्या साईडची, खांबळ्याची सगळी पोरं याच शाळेत येतात. हायस्कूल आहे ते ऍक्च्युली. आणि या निहालने रॉकेट बनवलेला, त्याचा पेपरात फोटो आलेला माहितीये, तो या आचिरणे गावातला. आणि इथून पुढे गेलात की तुम्हाला आचिरणे गावची ग्रामपंचायत, आणि अजून पुढे गेलात की रासाई आईचं मंदिर लागतं, जे जानेवारीत जत्रा असते. आणि यावर्षी आम्ही बघू काहीतरी येवल जाऊ. अरे बाबा माझ्या ओके. आम्ही आता वैभववाडीत पोहोचतो आहोत. मस्त वाटत ना आपण नजारा. वैभववाडी मला फोंड्यावरून हार्डली 20 किलोमीटर तरी आहे. हा 14 होती का. ओके. हा, आपण हरकुळात पण गेलो, ते जास्त मोजले मी एक्स्ट्राचे, सॉरी. तर आता ह्या ब्रिजचं काम चालू आहे. इथून पुढे येडगाव लागतो. आम्ही वैभववाडी जस्ट सोडली. येडगाव आमच्या आजीचं गाव. येडगावची आजी आमची राव राणे, आचिरण्याची आई आमची राव राणे, कसालची काकी आमची राव राणे, आणि अजून एक माझ्या पणजीचं गाव आता आठवत नाही, तोंडावरच आहे नाव, ती पण राव राणे. फक्त मी आणि दादाने ही प्रथा, मी तर काय बोलतात. वहिनी आमची पटेलांची सावंतकडे, पावशीचे पटेल. हे हळदीची शेती, रान बघ किती वाढलं. आणि घाटात जाताना ह्या रस्त्याचं सुद्धा काम चालू आहे. घाटाचं काम कम्प्लीट झालंय, पण हा जो खालचा रस्ता आहे तो पण कॉन्क्रीटच करतायत. त्यामुळे मला अजून थोडासा असाच रस्ता कुठे कुठे वाटेत लागणार आहे. आणि आम्ही काय घाईत नव्हतं, आम्ही हळूहळू जाणार आहे. कारण आम्ही आज ठरवलं की आम्ही आज इचलकरंजीला स्टे करून तिकडचा तांबडा पांढरा हाणणार आहे. हा, मी तुझा श्रावण आहे ना खरं. हो, माझा श्रावणच असतो काय. आणि माझा प्रल्हाद. प्रल्हाद माझा मित्र आहे. हा, तुम्ही म्हणशात ते नाही, तो पण असा हार्डकोर नॉनव्हेज लवर आहे. इनामदारवाडी येडगाव इथे पण आहे, लेफ्टला पण आहे. समोर डोंगर दिसतोय, तो गगनबावडा घाट आहे. आणि आपण दिसतोय आपण त्या घाटात चाललोय, आणि घाटात भरपूर धुकं आहे. अभि तो जस्ट सुरुवात हुई आहे. कोल्हापूर इथून मला 70 किलोमीटर दाखवत आहे. म्हणजे माझं टोटल राईड इथून 90 किलोमीटरचं होईल. 90 ते 100 किलोमीटर पोचू आपण. फोंडा घाटापासून जवळ आहे आपल्याला. हा, फोंडा घाटच जवळ. फोंडा घाटापासून जवळ कोल्हापूर काय ते पण सेमच आहे. पण आपण परफेक्ट 2.5 तासात गेल्या वेळी गेलेलो ना, बरोबर. सीएनजी भरला आणि तिथून आपण जे आलो नॉनस्टॉप, बरोबर 2.5 तासात पोहोचलो. अगं हो, पण फोंडा घाट सध्या खराब आहे. म्हणजे फोंडा घाट खराब आहे. राधानगरी रस्ता कसा आहे मला माहित नाही. बाकी तुम्ही कारिडोय मार्गे याल तर कारिडोयचा रस्ता चांगला आहे. पण आता गगनबावडाचं काम छान झालंय.
हे असं कॉन्क्रिटीकरण झाल्यामुळे, रस्ता रुंदीकरण झाल्यामुळे मक्खन चालणार गाडी. तर समोरच्या बाजूला छोटासा वॉटरफॉल आहे आणि आपण आता करोड क्रॉस केलंय. माझ्या आत्याचं गाव क्रॉस केलंय. माझ्या आत्याचं गाव इथे या खालच्या खड्ड्यात आहे. समोर खाली खड्डा आहे ना, त्या खड्ड्यात आत्याचं गाव आहे आणि त्यांच्या घरासमोरून तुम्हाला गगनगिरी महाराजांचं मठ आणि घाट दोन्ही सकाळचं त्यांना दर्शन असतं. आणि जुनी माणसं त्या डोंगरातनंच जायची, तेव्हा काय हा घाट वगैरे नव्हता. हा घाट नंतर झालेला त्यांच्या पुढच्या पिढीत. आणि या घाटाचं आता काम झालंय, संपूर्ण कॉन्क्रिटीकरण झालंय. तुमका जर गणपतीत येऊचा असाल मोंढ्या घाटात कोकणात तर तुम्ही गगनबावडा हा देखील चांगला ऑप्शन आहे. छान केलं ना, छान केलं रस्ता. बघितल्याशिवाय कळणार नव्हतं ना तुला. पण तेच मी आधी म्हणत होते आपण फोंडा घाटातूनच जाऊयात, कारण का तिथून मला तरी जवळ वाटतं. पण ठीक आहे, पूर्वी ते हा या घाटात आली असतीस तर घाबरली असतीस. हा डेंजर होता, छोटासा होता, म्हणजे ऍट अ टाइम 2 गाड्या चिटकून गेल्या तर गेल्या, एवढा छोटा. बापरे. आता याचं रुंदीकरण झालं. बाईकवाले मस्त मजा येतात ना घाट ते. आपली गाडी डिझेलची असती तर आपल्याला मजा आली असती. कुठे बांध्या आलतात ते बघितले, बांध्या आलतात त्या सगळे रानकेळी आहेत. त्याला बोंडू आलेत बघ, केळीचे बोंडू. आपण ट्रेन मधून कसे बघितले त्या दिवशी ना, किती दिसले. व्हिडिओत नाही एवढं दिसत येतं. कडनं दिसत आहे ना. नाही इथे पण आहे बघ, हे बघ ते बघ माकडं मातीत दिसले. बसला हाय माकड. हाय. हेच सेम आलेले त्या दिवशी. वांडर ती केळी होती. नाही, फोंडातल्या घराजवळ वांडर आहे. ते समोरचं दुकान. सुंदर. ड्रायव्हरांना विनंती आहे, नजारा बघत बसू नका. बाबा डेंजर आहे, पण डेंजर आहे. वर बघ, वर हेच दिसत होतं खाली. सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी. आमच्या वहिनीची पलटी ना, त्यांच्यामुळे या गाण्यात तोंडपाठ झाला ना माझा. आणि कुठे गेला धबधबा आहे ना तुम्हाला दिसतो. हा बघा. येस. तर संपूर्ण धुकं लागले आता डोंगरात आणि समोर डोंगर बघा. रस्ता कुठे संपतोय? हा, रस्ता खतम किती हो रहा है. रस्ता डोंगराच्या टापीवर गेल्यावर. बापरे. उगाच गगनबावडा घाटाचं नाव नाही. गगन का नाव ठेवलंय? अगं या घाटाचं नावच त्याच्यामुळे पडलं, कारण हा जेव्हा तू डोंगराच्या टापीवर जाशील ना, तुला असं वाटतं तू आकाशात आली आहेस, म्हणून त्याचं नाव पडलं गगनबावडा. आणि महाराजांचं काय म्हणजे? गगनगिरी महाराज आहेत ना, त्यांचं मठ आहे ना इथे वरती. घाटाचं नाव असं, घाटाचं नावाचं एक्सप्लेनेशन ते नाही माहिती. आता त्यांचं नाव गगनगिरी महाराज असं का पडलं किंवा त्यांच्या नावाने या घाटाचं नाव पडलं हे नाही माहिती, पण मी माझं एक सांगितलं. आता कोणाला माहित असेल तर प्लीज कमेंट करा आणि काही चुकलं असेल तर माफ करा. भारी आहे ना सराव. तिथे वरती बोर्ड पण आहे बघा, तो बहुतेक मठाकडे जायचा रस्ता आहे. सुंदरच आहे ना. आपण यावेळी गगनगिरी महाराजांच्या यायला येऊ, कारण
ओके मंडळी, आम्ही आता घाटात असाव आणि माझ्या आत्याचं गाव म्हटलं ना तुम्हाला, ते कुठल्या साईडला आहे सांगू? कुठल्या साईडला आहे? कुठल्या साईडला आहे? या साईडला आहे. हे इथे माझ्या आत्याचं गाव आहे आणि कसलं भारी वाटतंय राव. आम्ही आता घाटात एका ठिकाणी गाडी थांबवायला रस्ता आहे, तिथे गाडी थांबवली आहे. खतरनाक टर्न मारला ना. आणि अजून थोडे पुढे गेलात की तुम्हाला गगनगिरी महाराजांचं मठ लागतं. कसा वाटला शेताघाट? हा, आवडला? मस्त आणि तेवढा डेंजर पण आहे. हो, पाठी नजारा बघ दिसत. आपण तिथून तेवढा खाली किती वर आलोय बघा. हो, आणि कशी आलोय. हा, तोच तो शूट केला मग. नाही हो, आहे काय आहे. आपण कुठून आलो? तिकडनं आलोय, इथून खालून नाही आलोय. तसे आलो आपण, तेव्हा तसे फिरून 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 ती रूट आहे. आणि ती तो कडा दिसतोय तुला? कसला आहे ना हा कडा, भैरी सारख्या. हे बघ, इथून पायवाट आहे श्वेता, दिसते? हे बघ, मळलेली वाट आहे, इथून कोणतरी ये जा करता. कडक आहे, कडक. भारीच यार. चला, जस्ट घाट संपवला, पुढे आलो, एक पाण्याची बॉटल घेतली आणि या वासरू जरा वेगळ्याच जातीचा. या पाडवा काय बकरवा कळत नाही आम्हाला. एक हुकू तो बघ. अरे एक आमचं कधी बघणार कळत नाही मला. वेगळंच काहीतरी बघायचं असतं. हे बघ, हे बघ, हे बघ, हुकू, एक हुकू. हे बघ काय, जवळ आलं सोना. बघ ना. रोज म्हणतो लो काय काय नवीन नवीन दाखवीत राहतात मागा. खायला जाऊ नको. बसलो गाडी बुडी नाही दुसरा. उठ 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 उठ. तर आता वाटेत एका ठिकाणी थांबला आणि वातावरण घाटातलं खूप थंड आहे. सकाळच्या लक्झरी जेव्हा येतात ना तेव्हा इथेच गगनगिरी आश्रम प्रवेशद्वार गगनगड इथेच थांबतात सकाळच्या. आणि एकंदरीत घाटाचा रिव्ह्यू सांगायचं झालं तर मी आफ्टर सो लॉंग टाईम म्हणजे खूप काळानंतर आलो आहे पूर्ण घाट चढून. लास्ट टाईम मी आणि फुलपाखरू आलेलो गगनगिरी महाराजांच्या जत्रोत्सवला आणि त्यानंतर नाही आलो, त्याला झाली 5 वर्ष झाली. सो घाटाचं काम तर झालं आहे पण बाजूने जी दरड आहे ना वाटेत कुठे कुठे छोटे छोटे दरडी कोसळलेलेच आहेत. भले त्या रस्त्यावर नाही आल्यात, कुठेतरी एक थोडंसं 1 फूट रस्त्यावर आलेली होती पण हार्डली 7-8 ठिकाणी दरड कोसळलेलीच होती. सो माझ्या मते माझ्या दृष्टीने ते थोडंसं रिस्की आहे, जे मला फोंडा घाटात कधी बघायला नाही भेटले इतक्या वर्षात की असा एखादा डोंगर कोसळू शकतो का. फोंडा घाट तसा घट्ट आहे, हा जरा मला पोकळ वाटला आणि खूप जास्त उंच आहे. तो हार्डली किती 10 किलोमीटरचा आहे, हा जास्त आहे. पाऊण तास लागला मला वर चढायला. पण नजारे अप्रतिम आहेत पण तेवढंच रिस्की पण वाटलं मला, माझं वैयक्तिक मत आहे. तर बघता बघता रात्रीची सकाळ झाली. रात्री जास्त काही शूट नाही केलं, दमलेलो होते त्या ट्रॅफिकमध्ये. आणि आता राजवीरची आमची तयारी करून झाली आहे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. ओ सर. सर ए बा गुड मॉर्निंग.